मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकारणात नवा विक्रम केला। महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीसांचं नाव नोंदवलं गेलं। त्यांनी मुख्यमंत्री कार्यकाळाबाबत शरद पवारांना देखील मागे टाकलं। 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 2430 दिवस इतका झाला। तर शरद पवार हे आता तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर गेले आहेत। शरद पवार 2412 दिवस मुख्यमंत्री राहिले आहेत। या व्हिडिओतून पाहूयात पहिल्या 2 क्रमांकावर नेमके कोण आहेत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। फडणवीसांना हा कालावधी गाठायला किती संघर्ष करावा लागला, त्यांच्यावर कोणकोणते आरोप झाले, ते कोणत्या वादात सापडले, त्यांनी विक्रम केल्यानंतरही त्यांच्यावर नेत्यांकडून टीका का होती। नागपूरच्या राजकीय भूमीतून विद्यार्थी दशेपासून प्रवास सुरू करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी नागपूरचे महापौर बनून देशातील सर्वात तरुण निवडून आलेले महापौर होण्याचा बहुमान मिळवला। त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये नागपूर पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकत आपला आमदारकीचा ऐतिहासिक प्रवास सुरू केला। तिथून ते आतापर्यंत सलग 6 वेळा विधानसभेवर निवडून गेले। डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या राज्याच्या पहिल्या 3 सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांनी आपलं स्थान निश्चित केलं। आपल्या या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी मुख्यमंत्री पदासह विरोधी पक्षनेतेपद, उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद अशा सर्वोच्च आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या। देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाल्यानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। या यादीत पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रात हरित क्रांती आणि श्वेत क्रांतीचे जनक मानले जाणारे वसंतराव नाईक आहेत। ते तब्बल 4096 दिवस राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते। दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख आहेत। ते 2686 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत। तर तिसऱ्या क्रमांकावर आता फडणवीस आहेत आणि चौथ्या क्रमांकावर शरद पवार। फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अनेक मोठे निर्णय घेतले। जलयुक्त शिवार अभियान, समृद्धी महामार्ग, 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी, मुंबई मेट्रो क्रांती, धर्मांतर विरोधी कडक कायदा असे काही निर्णय घेतले। मिसिंग लिंक सारख्या प्रोजेक्टमुळे त्यांची ओळख इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून निर्माण झाली। फडणवीस दिवंगत अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीमुळे चांगले चर्चेतही राहिले। फडणवीसांनी चांगलं काम केलं असलं तरी विरोधकांकडून त्यांच्यावर वारंवार टीका केली जाते। आता त्यांनी मोठा विक्रम केलाय, मात्र तरीही ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। बोट लावू तिथं भ्रष्टाचार दिसतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले की सध्या देशामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे। मी मागेही बोललो होतो, कदाचित तुमच्याशीच बोललो होतो का आणखीन कुठे बोललो होतो कल्पना नाही मला, पण बऱ्याच वर्षानंतर देशात आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला प्रचंड काम आहे। कारण जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार चाललेला आहे। रस्त्यावरती खड्डे आहेत, पण रस्ते करणाऱ्यांचं ज्यांचं काम आहे ते गडकरी साहेब इथेनॉलवरती बोलत आहेत। तर एकूणच काय की अंधाधुंद कारभार सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता खासदार संजय राऊतांनी देखील फडणवीसांचं कौतुक करत टीका केली आहे। नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कुणी मोडू शकतं का? देश उदयास आला तेव्हा सुई आणि धागा बनत नव्हता, त्यातून देश इथपर्यंत आणला। महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांनी ग्रीन क्रांती आणली, शरद पवार यांनी गुंतवणूक आणली, ताकद दिली असं खासदार संजय राऊत म्हणाले। एक फक्त राज्याच्या राजकारणातला विषय हा आहे की तुम्ही फडणवीसांचा उल्लेख केला, तर मध्यंतरी मोदींनी नेहरूंचा विक्रम जो पंतप्रधान पदाच्या काळातला जो कालावधीचा जो विक्रम होता तो मोडला। आता देवेंद्र फडणवीस राज्यात त्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल करता आहेत। त्यांनी शरद पवारांना मागे टाकून मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे तिसरे मुख्यमंत्री अशी एक वाटचाल सुरू केली आहे। तर कदाचित लवकरच तो नाही ह्याला म्हणजे हे कसले विक्रम कोण मोडते मला कळत नाही। पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकले का? देश घडवला पंडित नेहरूंनी, देश उभा केला शून्यातून। देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता, तिथून हा देश नेहरूंनी इथपर्यंत आणला। त्याच्यामुळे नेहरूने किती काळ, नेहरूंचे जो दिवस होते ते क्वालिटी वर्क होतं।
तसंच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हरितक्रांती आणली, वसंतदादा पाटलांनी सहकार क्षेत्रात काम केलं ना. असे अनेकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्राला योगदान दिलं. शरद पवार साहेबांनी महिला आरक्षणाचा विषय असेल, या राज्यातल्या MIDC उभं करण्यामधला विषय असेल, या राज्यामध्ये गुंतवणूक बरं का उद्योग आणण्यातला विषय असेल, हे अनेक मोठे मोठे प्रकल्प त्यांनी राबवून इथे मुंबई किंवा महाराष्ट्राला ताकद दिली शेतकऱ्यांना. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात नितीन चंदनशिवे म्हणाले की देवेंद्रचं देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे, त्यात 82 लाख बोगस. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी देखील फडणवीसांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. विक्रम करत असताना सर्वाधिक भ्रष्टाचार, घोटाळे, कायदा सुव्यवस्था त्यांच्या काळात बिघडतीये अशी टीका दानवेंनी केली. आणि शरद पवारांचे विक्रम बोलून शुभेच्छा द्यायला. मला असं वाटतं रोज विक्रम करत असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्याच काळात होतो, सगळ्यात जास्त घोटाळे त्यांच्याच काळात होतात, सगळ्यात जास्त कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण त्यांच्याच काळात निर्माण होते. या पण गोष्टीकडे बघितलं पाहिजे. नुसता विक्रम जास्त दिवसाचा करण्यापेक्षा जास्त कार्याचा सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षातील नेत्यांनी फडणवीसांवर जरी जोरदार टीका केली असली तरी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहेत, त्यांना शुभेच्छा. त्यांनी नवीन विक्रम केलाय, शरद पवारांचा रेकॉर्ड त्यांनी तोडला, असं संजय शिरसाट म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावावर एक नवा विक्रम केला. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद, 3 वेळा मुख्यमंत्रीपद असा एक नवा विक्रम शरद पवारांना मागे टाकला. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, त्यांना आमच्या पक्षातर्फे आमच्यातर्फे सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. एक नवा विक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय. शरद पवार साहेबांचा सुद्धा रेकॉर्ड मोडून ते आज पुढे गेलेले आहेत. त्यांच्या या वयामध्ये भरपूर आणखीन यशाचा पल्ला त्यांना गाठायचा आहे आणि म्हणून हे असलेलं उमदा नेतृत्व, महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आणखीन प्रगतीपथावर जावं, राजकीय त्यांचा आणखीन पुढं भरभराट हो अशी आमच्यातर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा आहे. फडणवीसांच्या कार्याबाबत तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. फडणवीसांचं कार्य तुम्हाला कसं वाटतं? मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला फडणवीस आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.